सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. आई सोमसरे स्पोर्ट्स तांबडबाल आणि वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा असा आपण हा सामना पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे आई सोमसरे स्पोर्ट्स तांबडबाल या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय निलेश तर एका बाजूने अतुल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती रोहित. सनी आहे, सनी बीज. बॅटल खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल कारण ज्या प्रकारे तिन्ही खेळाडू आहेत समान ताकदीचे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल ब्लॉकरमध्ये हाताला गेला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू इथे पडतोय आणि त्याचा फायदा उचलला. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. फेकी खराब. बॅकअप देखील चांगलं झालेलं नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. या 3 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. या 3 धावेने श्री गणेशा होतोय आई सोमसरे स्पोर्ट्स तांबडबाल या संघाचा. यानंतर अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि वाघोबा प्रसन्न बावखल या दोन संघादरम्यान सामना असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण जर उपस्थित झाला असाल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अष्टविनायक पलाटपाडा आणि वाघोबा प्रसन्न बावखल आपला संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. अतुल ऑन स्ट्राइक पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू बघा कसा हलक्या हाताने ते खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेला देखील प्रयत्न होईल कारण क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत ही दुसरी धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. का सेन्सिबल क्रिकेट केलं जाते. कुठल्या प्रकारे मोठ्या फटक्यांकडे जात नाहीये. सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्यामुळे शॉर्टबॉल काढण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. क्षेत्ररक्षकाची नजर नव्हती. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आले असतील. तेच कारण हा ज्याला चेंडू दिसला असा हा झेल त्याला दिसला नसावा. कदाचित हा झेल पकडला असता. जर त्याला महत्व नाहीये. अगोदर जर त्याने स्टार्ट घेतला असता किंवा अगोदरच थोडासा पुढे आला असता किंवा अगोदरच जर कॅप परिधान त्याने जर केली असती तर हा झेल तो पकडू शकला असता. मात्र सर्व काय झालं नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याने आपली जागा घेतलेली आहे. आता मात्र तो सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग हा चेंडू आता गेला आहे. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती अतुल याने. मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा फक्त हलक्या त्याने चेंडूला स्टेअर केलेला आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. लांगाचा क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये पोहोचला आणि आपण पाहतोय हा चेंडू त्याने फील्ड केला. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. बघा ज्या प्रकारे धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. अतुल देखील माहिती आहे की धावा जास्तीत जास्त पळून पूर्ण इथे होऊ शकतात. कुठल्या प्रकारे ते धोका पत्करला जात नाहीये. त्याला देखील मध्ये एखादा चुकीचा चेंडू मिळेल आणि त्या चेंडूवरती मी मोठे प्रहार करू शकतो हे अतुलला देखील माहिती आहे. तेच करतो. एका खराब चेंडूची तो वाट बघत आहे. सध्या तरी हे धावा पळून तो पूर्ण करतोय. बघा पुन्हा एकदा फक्त हलक्या त्याने हा चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. आपण पाहतोय आई सोमसरे स्पोर्ट्स तांबडबाज संघाने वसई आझाद वसई या संघाला या स्पर्धेमधून बाहेरचा रस्ता दाखवला. जो संघ
मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता, त्या संघाला पराभूत करून हा संघ पुढे आलेला आहे आणि त्या संघासमोर आपण पाहतोय वाघोबास्फोट घोरातपाडा संघ 2 हात करतोय. शेवटच्या चेंडूवरती इथे फलंदाजाला बाद केलेला आहे. निलेश परेड याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी इथे बाद झालेला आहे धावसंख्या 11 असताना. अतुल ऑन स्ट्राइक, फुल टॉस चेंडू एका गुडघ्यावरती बसून काय चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. खूप चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे अतुल याने. मी अगोदरच म्हटलं होतं की चांगल्या चेंडूला सन्मान देतोय, एखादा खराब चेंडू जर मिळाला त्याचा अपमान देखील तो करेल आणि बघा फुलटॉस चेंडू मिळाला आणि त्याचा भरपूर फायदा त्याने उचललेला आहे. षटकार ठोकलाय. धावफलक 17 आहे धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. सतरा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साइडला चेंडू ते खेळून काढला जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल. फेकी झालेली आहे. बघा काय सुंदर थ्रो इथे झालेला आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ऍक्युरेट थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फुलटॉस चेंडू, चेंडूला खेळून काढले फाईन लेग क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नितीन वारणा चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेले. यावेळेस मात्र नितीनकडे संधी नसणार आहे. चेंडू आपण पाहतोय गोळीच्या वेगाने निघून गेलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत येतोय चौकार. या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स, 1 विकेट लॉस आपण पाहतोय. 1 विकेट गमावलेला आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. सध्या तरी आपण पाहतोय की ज्या प्रकारे जे धावा घेतले जात आहेत, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 5 चेंडूवरती
13 धावा आलेल्या आहेत. बॅट चालकाचा एज घेऊन आपण पाहतोय चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेला होता. फक्त एक सिंगल धाव मिळाली आणि या सिंगल धावेने आपण पाहतोय धावफलक 25 या धावसंख्येवरती 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे, फुलटॉस चेंडू जर त्या खांबावरती किंवा तारेवरती जर पडतोय तर तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल. लक्षात घ्या, फुलटॉस चेंडू त्या तारेवरती किंवा खांबावरती जर पडला तर तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. अष्टविनायक पलाटपाडा आणि वाघोबा प्रसन्न बावखल जर दोन्ही संघ उपस्थित झाले असतील तर आपण संपर्क साधायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. धावफलक 25 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी लाख्या घोवारे पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय स्लोवर वन इथे हाताळला होता. चौरकस मारण्याचा प्रयत्न बॅट चालकाचं एज लागलं गेलं आणि एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातो कारण लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर हा स्ट्राईक वरती आलेला आहे अतुल ठाकरे, ज्याने आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू बघा कुठे पाठवलाय, स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावन करता बघा हा चेंडू कुठे गेलाय, आउट ऑफ द पार्क. तिकडे आपले प्रेक्षक आहेत ते चेंडू पुरवत आहेत बघा. लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये देखील येतोय. अंकित वलवी आहेत तिकडे आपण पाहतोय, त्याने लगेच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. मात्र अतुल याने बघा पहिला चेंडू या ओव्हर मधील खेळत असताना षटकार ठोकलाय. आणखीन एक षटकार इथे येऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय मात्र मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. अबुलेस बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक
सलगचा हा तिसरा षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की अतुल ठाकरे ज्या प्रकारे या सीझन मध्ये फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, तो परफॉर्मन्स सध्या तरी दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला त्याला खेळताना भरपूर वेळेला बघितलेला आहे. बघा षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक इथे नोंदवली गेलेली आहे. कदाचित हा चौथा षटकार इथे येतोय. बॅक टू बॅक चौथा षटकार. आपण पाहतोय कदाचित पहिल्या चेंडूवरती जर धाव जर आली नसती, कदाचित आपल्याला 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील पाहायला मिळाले असते. पाहूया शेवटचा एक चेंडू बाकी आहे, या चेंडूवरती काय घडेल. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांकरता षटकार. 6 रन म्हणजे एका षटकामध्ये 5 षटकार आलेले आहेत. आपले स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अविनाश ठाकरे मॅच बघत असतील आणि लगेच त्यांनी आई सोनसरी स्पोर्ट तांबडबाल संघाचं नाव देखील आपल्या यादीमध्ये करून ठेवलं असेल, लिहून ठेवलं असेल की 15 टी शर्ट्स सध्या तरी त्यांच्या शर्यत आपण ते टी शर्ट्स पाहतोय ती स्वराज स्पोर्ट्स करून आलेली आहे. कलरफुल जर्सी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा त्यांना 15 टी शर्ट्सची ऑफर. कारण 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि पाहतो आपण बाबूदादा माळी जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत, त्यांच्याकडे देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल. छप्पन्न धावा आणि 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतोय 57 धावा आणि आपण पाहतोय अतुल याचा वैयक्तिक खेळ जर बघितला तर 12 चेंडू 44 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. आणखीन एखाद जर चेंडू जर मिळाला असता तर कदाचित अर्धशतक देखील त्याने पूर्ण केलं असतं. चला वाघोबा प्रसन्न बावखल संघ, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपला संघ नायक किंवा आपला प्रतिनिधी जर इथे उपस्थित झाला असेल तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या 57 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट असतील ते म्हणजे आमचे साथी समालोचक गुरुराजी तांडेल. खूप चांगला परफॉर्मन्स आपण बघितला या मैदानात. आपण जर बघितलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला होता, मात्र या इनिंग मध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे फलंदाजी झालेली आहे अतुल याची. 12 चेंडूमध्ये 44 धावा त्याने बनवल्या. 56 धावा फलकावरती, 57 धावांचं टार्गेट आहे. या 57 धावा कशा चेस केल्या जातील चला पाहूया थोड्याच वेळामध्ये. थँक्यू प्रदीप. बघा समोरच्या दिशेला जी रिक्षा आहे रस्त्याच्या मध्ये ती जरा साईडला घ्या प्लीज. थँक्यू.
जरा 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. मंगेश आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 18 चेंडूमध्ये 57 धावांचं लक्ष हे पूर्ण करायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल फक्त मिडॉनच्या दिशेला येतो. एक धाव पूर्ण केली गेली. मिसफील्ड होते. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आणि चेंडू हातामध्ये असताना तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. क्षेत्ररक्षकांनी दाखवली सुस्ती आणि फलंदाजाने घेतला त्याचा मोका. या 3 धावा येतात. 3 धावेने संघाची धाव संख्या 3. गोलंदाजी मार्कवर बघतो आपण अतुल याला, ज्यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. दोन धावेने संघाची धाव संख्या 5 धावा. बघा, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा बघितली. दुसरी स्पर्धेचा विचार केला तर एक चिंचोटी पाटीलपाडा ठिकाणी सुद्धा आपली स्पर्धा चालू आहे. कालचा दिवस बघायला गेला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये राजावली आणि होम टीम जो आयोजक टीम आहे त्यांच्यामध्ये सामना झालेला होता आणि अशा प्रकारे चिंचोटी या सामन्यामध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचला गेला. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारे चेंडू पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 6 धावा. या पर्वाची 4थी स्पर्धा बघता आपण चिंचोटी पाटीलपाडा येथे खेळली जात आहे. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा गेला. स्लो डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू जाग्यावरच खेळून काढला. पंचांकडून इशारा येतोय. लीग बाईकच्या रूपाने एक धाव येते. पंच आपण बघतोय चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. रुपेश दांडेकर आणि सुरेंद्र घाटाल सराकडून अप्रतिम पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. एक ऑफिशियल पंच बघतो आपण असोसिएशनचे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला. वन्स बाउन्स सीमा रेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. ज्या सुरुवातीची गरज होती तशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते मंगेश आणि रोहित याच्याकडून. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. बघा मित्रांनो, आपण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे. दुसरी बाजू आपण बघतोय. सेकंड इनिंग बघतोय आपण. 57 धावांचा पाठलाग करताय वाघवा स्पोर्ट गोरातपाडा संघ. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. हो, डायरेक्ट हिट केला गेला. रिस्क घेतली, परंतु ही रिस्क घेतली आणि ती कामाला आली. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. मनामध्ये थोडीशी खंत होती, मारू की नको मारू. जर चेंडू लागला नसता तर ओव्हर थ्रोच्या रूपाने पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रोच्या रूपाने धावा आल्या असत्या, परंतु हिट झाला आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय वाघोबा संघ गोरातपाडा संघाला. धाव संख्या 11 असताना पहिला गडी बाद होतोय. 57 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू मध्ये 57 धावा ह्या जमवाव्या लागतील. एका बाजूला बघितलं आपण तर अतुल याने एका षटकामध्ये तब्बल 5 षटकार मारले. वाघवा स्पोर्ट बावखल संघ जर इथे दाखल झाला असेल तर लगेच कर्णधारांनी या. वाघवा स्पोर्ट बावखल संघ. चला, अजूनपर्यंत पहिल्या षटकामधला एक चेंडू शिल्लक आहे. कालच्या दिवसामधला विचार केला तर इशिका 11 तारखड संघ अंतिम 5 मध्ये पोहोचलेला आहे.
अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू चांगला फटका, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो 57 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 13 धावा. आता मात्र 12 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील तर 44 धावा. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये पहिल्या 22 धावा जमावा लागेल. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 22 धावेची सरासरी मेंटेन करावी लागेल. थोडस अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. जशी हाणामारी केलेली होती अतुल यांनी 5 षटकार मारलेले होते, तशी हाणामारी करावी लागेल यावेळी अंकुश याला. वैभव गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम स्ट्रोक आहे. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्यासाठी गेलेला होता. मागच्या सामन्याचा हिरो वैभव मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 15 धावा झालेल्या आहेत. चला वाघोबा स्पोर्ट बावखल संघाचा कर्णधार या पुढचा शॉट रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धार चेंडूची सांगता होते. बघा फलंदाजाचं लक्ष होता, जो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे तो सर्कल मध्ये आहे आणि त्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती. निर्धार चेंडू डॉट चेंडू ही धोक्याची घंटा असेल गोरातपाडा संघा डगआउट मध्ये, कारण 57 धावा या तुम्हाला जमवायच्या आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी बघायला गेलं तर 57 धावांचं लक्ष. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे, पण तो क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचा गेला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा मोजतोय. चांगला कमबॅक वैभव याच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो आपण लॉगअपच्या दिशेला येतोय. आता मात्र पुन्हा एकदा झेल धरणी मातेला दान केला जातो इथे. धावसंख्या 20 धावा. एकेरी दुहेरी धाव गेली तरी मला वाटते तांबडपाला संघाला काही फरक पडणार नाही. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवंतर धाव येते. जे आपण वातावरण बघतोय पावसाचं चिन्ह थोडस बघायला मिळते आपल्याला या थंडीच्या मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला. ते क्षेत्ररक्षक दूर आहे. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय. बावखल संघाचा कर्णधार प्लीज लगेच या. जर काय प्रॉब्लेम असेल तर या. तुम्ही आल्याशिवाय आम्हाला समजणार नाही, कारण एकच षटक शेवटचा बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेकंड इनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर येऊन सांगा.
6 चेंडूमध्ये 35 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. जयेश येतो गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती या गोलंदाजाने. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला आई सोनसरी तांबडमाल संघ. कारण काय जबरदस्त फलंदाजी केली अतुल याने. 5 षटकार एका शतकामध्ये ठोकून काढले. पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव संख्या 23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव येते, एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 24 धावा. याच्यानंतर होणारा सामना असेल अष्टविनायक पलट पडाव वर्सेस वाघोबा स्पोर्ट बावखल यांच्यामध्ये हा सामना होईल. अशा प्रकारे 22 रुपयाच्या बॅटच्या कडेतून निघालेल्या 4 धावा येत आहेत. 4 धावेने संघाची धाव संख्या 28 धावा. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते आपल्याला तांबडमाल संघ. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगांच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे विजय संपादन करतोय आई सोनसरी तांबडमाल संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा संघ. हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. अंतिम 3